आनंदी वडाची पूजा करण्यासाठी ताट तयार करत असते आणि त्याच वेळेला मैताली आणि पृथ्वी आनंदीला पाहतात. आनंदीला वस्तू दिसत नसतात. आनंदी हात लावत ताट भरत असते आणि हे सर्व काही दृश्य पाहून दोघांनाही खूप धक्का बसतो. तर मैताली पृथ्वीला म्हणते, ही अशी का वागत आहे, हिला जसं काही दिसतच नाही. त्याच वेळेला सुनीता तिथं येते आणि पृथ्वी सुनीताला विचारतो, आनंदी असं का वागत आहे, तिला दिसत नाही का? तर सुनीता पृथ्वी आणि मैतालीला म्हणतो, हो, आनंदी ताईंना दिसत नाही. आणि हे ऐकताच मैताली आणि पृथ्वीला खूप मोठा धक्का बसतो. तर युगंधरने आनंदीला वडाची पूजा करण्यासाठी परमिशन दिलेली असते आणि ऐकताच आनंदी खूप खुश होते आणि सर्व नौकरांना सांगते, मला मालक साहेबांनी परमिशन दिली आहे. सुनीताताई गजरे करत आहेत. सुगंधाताई, तुम्ही मला तयार होण्यासाठी माझी मदत कराल का? तर सुगंधाताई हो असं म्हणतात. तर आनंदी तयार होण्यासाठी जाते. तर इकडे शिल्पा सुगंधाला आवाज देत असते. तेवढा तिथे नौकर शिल्पाला म्हणतो, सुगंधा आनंदी ताईंना तयार करत आहे. तर शिल्पा नौकराला विचारते, आता ती कशासाठी तयार होत आहे? तर नौकर शिल्पाला म्हणतो, मालक साहेबांनी त्यांना वडाची पूजा करण्यासाठी परमिशन दिली आहे आणि त्यासाठीच त्या छान तयार होत आहेत. तर शिल्पा आनंदीला आवाज देते, आनंदी आनंदी कुठं मेलीस, ये की बाहेर? असं म्हणत आनंदी बाहेर येते. आनंदी खूप छान तयार झालेली असते. आनंदीने युगंधरनी जी साडी आणलेली असते ती घातलेली असते आणि आनंदी त्या पिंक साडीमध्ये खरंच खूपच सुंदर दिसत असते. तर ते पाहून शिल्पाचा मात्र जळफाट होतो. तर शिल्पा आनंदीला म्हणते, अरे वा, गजरा फिजरा नटून ठटून कुठे जायची तयारी आहे? तर आनंदी शिल्पाला म्हणते, मालक साहेबांनी मला वडाची पूजा करण्यासाठी परमिशन दिली आहे आणि त्यासाठीच मी तयार झाली आहे. तर शिल्पा आनंदीला म्हणते, हो, पण त्याआधी तुला स्वयंपाक करायचा आहे. मी तुला स्वयंपाक करायसाठी सांगितले होते ना? तर आनंदी शिल्पाला म्हणते, मी पूजा करून आल्याच्या नंतर स्वयंपाक करते, कारण मुहूर्त निघून जाईल. तर शिल्पा आनंदीला म्हणते, ते काही नाही, आधी तू स्वयंपाक करायचा आणि त्यानंतर पूजेला जायचे. मी सांगते त्या गोष्टीचा मान ठेवायचा. तर बिचारी आनंदी हो असं म्हणते आणि स्वयंपाक करण्यासाठी फुल तयारीनिशी निघून जाते. तर इकडे विद्याधर फुल दारूच्या नशेमध्ये दारू फुल पिऊन आलेला असतो आणि तो वाकडा तिकडा चालत असतो. तर धनश्री झोपलेली असते. धनश्रीला खूप ताप आलेला असतो. तर त्याच वेळेला सुनीता धनश्रीताईंसाठी नारळ पाणी घेऊन येते. सुनीता धनश्रीताईंना म्हणते, मी तुमच्यासाठी नारळ पाणी घेऊन आले आहे. तर विद्याधर धनश्रीला म्हणतो, काय ग धणे, आज वटपौर्णिमा आहे ना हो, मग तू माझ्यासाठी उपवास नाही केला का? मी बाप होऊ शकत नाही, त्यामुळे तुझे प्रेम पण संपले का? तू निर्जय उपवास माझ्यासाठी का नाही धरला? तर धनश्री विद्याधरला म्हणते, मी तुमच्यासाठी उपवास केला आहे, पण हे नारळ पाणी उपवासाला जमते. मला गोळ्या घ्यायच्या आहेत आणि त्यासाठीच हे पाणी मी मागवले. मला पाणी प्यायचे आहे. तर विद्याधर सुनीताच्या हातातील नारळ पाणी हिसकावून घेतो. तर सुनीता पळून जाते. तर विद्याधर कुठल्याही प्रकारचा धनश्रीचा विचार न करता ते पाणी पिऊन टाकतो. तर विद्याधर धनश्रीला म्हणतो, तुझे माझ्यावर प्रेम आहे ना, मग तू माझ्यासाठी निर्जय उपवास करायचा. मी हे पाणी पिऊन टाकले. तर बिचारी धनश्री, हो, मी तुमच्यासाठी उपवास करेल, माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे असं म्हणते आणि आजारी आणि खूप ताप असतानासुद्धा पूजा करण्यासाठी तयार होते. तर इकडे आनंदी किचनमध्ये येते. तर सर्व नौकर आनंदीला म्हणतात, आनंदी ताई, तुम्ही पूजेची तयारी करा, आम्ही सर्व स्वयंपाक करू. तर आनंदी नाही म्हणते, ही माझी जबाबदारी आहे आणि मला सर्वांसाठी गोडाधोडाचं पण काहीतरी करायचं आहे. माझ्यासाठी हा सण खूप मोठा आहे. तर आनंदी नौकरांना म्हणते, फक्त माझ्या हाताखाली तुम्ही मदत करा आणि जे मी सांगेल ते मला द्या. तर डाळ भात लावते आणि एक छान गोडाचा स्वयंपाक करते. तर आनंदी विचार करते, जोपर्यंत डाळ शिजत आहे तोपर्यंत मी वाणाचं ताट तयार करते. बायकांना वाणसुद्धा द्यावा लागेल ना. असं म्हणून आनंदीसोबत जी नौकरीण असते सुगंधा, ती आनंदीसोबत निघून जाते. तर किचनमध्ये कुकर लावलेले असते आणि किचनमध्ये कोणीच नसते. तर याच गोष्टीचा गैरफायदा घेत विद्याधर तिथे येतो. विद्याधर कुकरकडे पाहत आनंदीचा विचार करत आनंदीला म्हणतो, आनंदी, आज वटपौर्णिमा आहे, तू वडाची पूजा करण्यासाठी जाणार आहे ना, पण ही पूजा तुझी शेवटची ठरणार आहे, कारण तू माझे त्या युगंधरला सत्य सांगितलेस की मी बाप होऊ शकत नाही आणि घरामध्ये माझा पूर्ण तमाशा केलास. मी आता तुझा तमाशा करून ठेवणार, बघ आता मी तुझ्यासोबत काय करतो ते. असा विचार करत विद्याधर जे कुकर लावलेले असते त्या कुकरची सर्व शिट्टी काढतो आणि कुकरच्या शिट्टीमध्ये पीठ भरतो.
साईडनं सुद्धा पीठ लावतो, म्हणजे कणिक लावतो, जेणेकरून कुकरमधील शिट्टीतील हवा बाहेर येऊ नये आणि कुकरचा स्फोट व्हावा अशी त्याची इच्छा असते आणि आनंदीला सर्व काही इजा व्हावी हाच फक्त विद्याधरचा हेतू असतो. तर विद्याधर विचार करतो, जो माझा होऊ शकत नाही, मी तुला कोणाचीच होऊ देणार नाही. आता मी उघड्या डोळ्याने तुला उद्ध्वस्त कसा करतो ते बघच. तर इथे विद्याधरनी आनंदीला इजा होण्यासाठी, तिला खूप मोठा मार बसण्यासाठी खूप मोठा प्लॅन केलेला असतो. तर विद्याधर तिथून निघून जातो. तर इकडे मैताली आणि पृथ्वी घरी परत आलेले असतात. तर सुनीता मैतालीने सांगितल्याप्रमाणे हार बनवत असते. तर तिथे चुकीचे आनंदीने हार केलेले पाहून मैतालीचे डोकं फिरते. तर मैताली सुनीताला म्हणते, हे असे चुकीचे हार का बनवले आहेत? मी सरळ स्पष्ट सांगितले होते, एक पिवळं गुलाब आणि एक लाल गुलाब घालून वेणी तयार करायची आहे, मग असे चुकीचं का बनवलं आहे? त्या आनंदीला एक छोटंसं काम सांगितले होते, ते पण ती पूर्ण करू शकली नाही का? थांब, तिचं मी बघतेच आता. तर पृथ्वीसुद्धा मैतालीला म्हणतो, आपली चूक झाली तिच्यावरती विश्वास ठेवून. कुठे तिने आईसारखे थालीपीठ बनवले आणि आपण पण तिच्यावरती विश्वास ठेवला. तर मैताली पृथ्वीला म्हणते, नाही, तिला मी झापणार तर आहेच आहे. असं म्हणून रागाने मैताली खाली निघून येते. तर पृथ्वी सोड असं म्हणत असतो, पण मैताली पृथ्वीला म्हणते, नाही, मी तिला बोलणारच. तिला रागवण्यासाठी ती बाहेर येते. तर पृथ्वीसुद्धा मैतालीच्या पाठीमागे येतो. आनंदी पूजेचं ताट भरत असते. पूजेचं ताट भरत असताना आनंदी हाताचा आधार घेत वस्तूंना स्पर्श करत ती एक एक करत ताटामध्ये ठेवत असते आणि हे दृश्य पाहून मैताली आणि पृथ्वीला खूप मोठा धक्का बसतो. मैताली पृथ्वीला म्हणते, अरे दादा, ही अशी का करत आहे? जसं काही हिला दिसतच नाही. ती अशा का वस्तू चापत असं ठेवत आहे ताटामध्ये? तर तेवढ्या तिथे सुनीता खाली येते. पृथ्वी सुनीताला विचारतो, सुनीताताई, मला खरं खरं सांगा, आनंदी सर्व काही वस्तू समोर असताना सुद्धा जसं काही तिला दिसतच नाही असं का वागत आहे? तर सुनीता पृथ्वीला म्हणते, हो मालक साहेब, त्यांना दिसत नाही, त्या आंधळ्या आहेत. हे ऐकताच पृथ्वीला आणि मैतालीला खूप मोठा धक्का बसतो. तर सुनीता तिथे पडलेला आंबा आनंदीला देते. तर आनंदी सुनीताला म्हणते, आज रंगामुळे माझा खूप मोठा गोंधळ उडाला, पण सुनीताताई, तुम्ही राहिलेले गजरे विणल्या का? तर सुनीता आनंदीला नाही म्हणते, मी विणतच आहे. तर पृथ्वीला आणि मैतालीला खूप वाईट वाटते आणि ते रूममध्ये निघून जातात. तर आनंदीने सर्व पूजेचं ताट भरलेले असते आणि ती आतमध्ये जातच असते. तेवढ्या तिथे शिल्पा येते आणि आनंदीला म्हणते, भोबड्या, भोळ्या भावाला फसवलेस तू. खोटे अश्रू काढून त्याला सांगितले असेल, काहीतरी धमकावले असेल. तू पूजा करण्यासाठी परमिशन घेतली आहेस ना? कारण त्यांनी परमिशन दिली नव्हती, पण त्यांनी अचानक तुला परमिशन कसं काय दिली? नक्की तू काहीतरी सांगितले असेल, तेव्हाच तो फसला असेल आणि तुला पूजा करण्यासाठी सांगितलं असेल. पण ही पूजा मी तुला करू देणार नाही. असं म्हणत चक्क शिल्पा तिच्या तोंडामध्ये जबरदस्तीने पेढा कोंबत असते आणि उपवास तोडण्याचा ती प्रयत्न करत असते. तर आनंदी, शिल्पाताई, प्लीज असं करू नका, माझा उपवास मोडू नका, असं म्हणत असते. शिल्पा आनंदीच्या तोंडामध्ये पेढा कोंबणारच असते. तेवढ्यात तिथे मैताली आणि पृथ्वी येतात. पृथ्वीला आणि मैतालीला तिथे पाहून शिल्पा तिथेच थांबते. तर पृथ्वी आणि मैताली आनंदीला म्हणतात, आनंदी, आमच्याशी तू खोटं बोललीस का? आमच्यापासून हे सत्य का लपवलेस? तर आनंदी पूर्णपणे गोंधळून जाते. आनंदी मैताली आणि पृथ्वीला म्हणते, मी तुमच्यापासून कोणतं सत्य लपवले? तर पृथ्वी आनंदीला म्हणतो, तू आंधळी आहेस, हे आमच्यापासून का सत्य लपवलेस? तर शिल्पा विचार करते, ह्यांना समजले वाटतं की आनंदी आंधळी आहे. तर शिल्पा मैताली आणि पृथ्वीला म्हणते, जरा हळू बोला, कारण कसं आहे ना, ही आंधळी आहे हे अजून युगेंदरला माहीत नाही. जर त्याला समजले ना की आनंदी आंधळी आहे, तर युगंधर तिला कधीच कामावरती ठेवणार नाही. बिचारी आंधळी असल्यामुळे तिला कोणीच घरामध्ये काम देत नव्हते, पण मी स्वतः तिला काम दिले. बिचारीचं घर भागत नाही. पण हे सत्य युगंधरपासून लपून ठेवावे लागेल. तर त्याच वेळेला युगंधर हे ऐकतो आणि तिथे येतो. कोणतं सत्य माझ्यापासून लपून ठेवावं लागेल असं विचारतो. तर पृथ्वी युगंधरला म्हणतो, सर्व घरातील गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे असं काही आहे का? तर शिल्पा युगंधरला म्हणते, अरे पोरांनी, समिता नेहमीप्रमाणे वडाची पूजा करण्यासाठी गावातील बायकांना वेणीतील हार बनवायचे, तेच मैतालीने आज बनवण्यासाठी सांगितले होते आणि ती आज बायकांना देणार आहे. तर युगंधर खूप खुश होतो. युगंधर मैतालीला म्हणतो, अरे वा, आईची परंपरा तू पुढे चालू ठेवत आहेस, खूप छान काम करत आहे. तर पृथ्वी परत एकदा युगंधरला टोमणं मारत म्हणतो, हो, आम्हीच आईची परंपरा पुढे चालू ठेवणार.
कारण आम्ही इथे असताना तुम्ही तर असं काही केलं नसेल. तर मैताली आनंदीला त्यातीलच हे हार काढून देते आणि आनंदीला म्हणते, हा तुझ्या केसामध्ये माळ. तर मैताली आनंदीला म्हणते, आनंदी तुझं लग्न झालं आहे ना, मग तुझे मिस्टर काय करतात आणि तुझ्या मिस्टरांचं नाव काय आहे? आणि हा प्रश्न विचारताच आनंदीला, युगंधरला आणि शिल्पाला खूपच मोठा धक्का बसतो. तर युगंधरच्या पायाखालची जमीन सरकते. आता यावरती आनंदी काय उत्तर देणार हे पाहण्यास खरंच खूपच रंजक ठरणार आहे. तर चक्क आता युगंधर स्वतः आनंदीला वडाची पूजा करण्यासाठी घेऊन गेलेला आहे. कारण विद्याधरनी जो कुकर फोडण्याचा प्लॅन केलेला असतो तो सक्सेस झालेला असतो आणि आनंदीच्या डोक्याला जोरदार मार लागल्यामुळे आनंदी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असते आणि युगंधरला कळते की आनंदी वडाची पूजा करण्यासाठी जाऊ शकत नाही, पण आनंदीला वडाची पूजा करण्यासाठी खूप इच्छा आहे आणि चक्क आता युगंधर आनंदीला वडाची पूजा करण्यासाठी घेऊन जाणार आहे आणि हे पाहण्यास खरंच खूपच रंजक ठरणार आहे. असं सिरियलच्या सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.